नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रीती आणि तुम्ही पाहत आहात शिवणकला बाय प्रीती। आज आपण पाहणार आहोत 4 ते 6 महिन्याच्या बाळासाठी ही सुंदरशी ससा टोपी जी मी खणाच्या कपड्यापासून बनवलेली आहे। सगळ्या बाजूने मी तुम्हाला इथे दाखवते आहे। आता आपल्याला इथे काय करायचं आहे, एक खणाचं कापड घ्यायचं आहे आणि एक अस्तर घ्यायचं आहे, कॉटनचं अस्तर। उंची इथे मी 8 इंच टाकते आहे आणि विड्थ आपल्याला इथे 15.5 इंच टाकायची आहे। हाईट 8 इंच आणि विड्थ 15.5 इंच मार्किंग करून घ्यायचं। एक्स्ट्राचं जे काही कापड असेल ते कटिंग करून टाकायचं। आता मी ठरवलेलं आहे की मी शॉर्ट्स व्हिडिओ तर टाकेनच, पण त्याच्यासोबत मोठे व्हिडिओही टाकेन, कारण मग ना ह्या मोठे काहींना लहान व्हिडिओ कळत नाहीत फास्टमध्ये दाखवलेले, त्यांच्यासाठी स्पेशल हे मी मोठे व्हिडिओ करून दाखवते, स्लोवाले। तर हे बघा, आपले हे दोन्ही कापड इथे कापून झालेले आहेत। परत एकदा मापं सांगते। आणि आता आपल्याला इथे 2 ह्या पट्ट्या घ्यायच्या आहेत, ज्या आपल्याला बंद बनवायचे आहेत। ह्याचे 15-15 इंचाच्या ह्या 2 पट्ट्या घ्यायच्या आहेत आणि यांना दुमडपट्टी ह्यांची तयार करून घ्यायची, व्यवस्थित फोल्ड मारून। आता आपण इथे त्यांची दुमडपट्टी तयार करून घेऊया। हे पहा, इथे आपल्या ह्या दोन्ही दुमडपट्ट्या तयार झालेल्या आहेत आणि आता आपण ह्या मेन कपड्याला जॉईन करायला घेऊया। त्याच्यासाठी काय करायचं आहे, अस्तरावर हे मेन कापड आपण आपलं उलटं ठेवून द्यायचं आहे, बरोबर? लक्ष द्या, मी उलटं ठेवलेलं आहे। आणि आता आपण शिवायला घेऊया। साईडला एक दाब टीप मारायला घ्यायची आहे आणि ही जी आपली बंद आपण तयार केलेले आहेत बांधायचे, ते आतमध्ये अडकवायचे आणि तिथे बरोबर डबल टीप मारायची, कारण नाही तर ते खेचले जाऊन निघू पण शकतात म्हणून। आणि बरोबर ही जेव्हा सरळ लाईन मारतो ना, तेव्हा तो बंध आपल्या त्या शिलाईमध्ये आला नाही पाहिजे, असं लक्ष द्यायचं। आता इथे हा दुसरा बंध मी इथे टाकते आहे, लक्ष द्या व्यवस्थित। तिथे मी सुई अडकवलेली आहे कपड्यामध्ये आणि इथे मी दुसरा बंध टाकला आणि इथे पण डबल टिप मारून घ्यायची त्या बंधावर आणि सरळ लाईन मारून घ्यायची, शिलाई मारून घ्यायची। आता जिथे जिथे आपले कोने आलेले आहेत तिथे नॉचेस पाडून घ्यायचं आणि हे संपूर्ण कापड उलटं करून घ्यायचं। हे 4 ते 6 महिन्याच्या बेबीसाठी व्यवस्थित परफेक्ट बसतं हे टोपरं। तुम्ही शिवून पहा आणि मला नक्की कमेंटमध्ये पण सांगा की कसं झालेलं आहे। आणि तुम्हाला जर आवडलं असेल ना, तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, हाईप करा आणि एक हार्ट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या। तर आता ही आपल्याला मध्ये जो ट्रायंगल लावतो ना, तो घ्यायचा आहे, जो मी 4.5 बाय 4.5 इंचाचा इथे मी हा ट्रायंगल घेते आहे आणि हा कट करून टाकायचा। ही समोर बघा, मी इथे काठ लावते, त्यामुळे तो आपलं जे टोपडं आहे ना, एकदम उठून दिसतं व्यवस्थित। आता साईडने आपण शिलाई मारून घेऊया आणि ह्या जे काही खणाचे कापड आहेत ना, त्यांना आपण ओव्हरलॉक करून घ्यायचं। आता ह्या ट्रायंगलला पण, या त्रिकोणाला पण मी ओव्हरलॉक करून घेतलेलं आहे। आता काय करायचं आहे, जे आपलं मेन कापड आपण शिवलेलं आहे ना, त्याला मध्ये फोल्ड मारून घेऊया। हे कापड आता आपण फोल्ड मारून घेऊया आणि ह्याच्यावर मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला ट्रायंगल एक्झॅक्ट लावायचं कुठे ती मार्किंग। तर आपल्याला इथे 4.5 इंचावर हे ट्रायंगल लावायचे आहेत, लक्षात ठेवा। 4.5 इंचावर दोन्ही बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग काम करायला घ्यायचं आहे। आता आपण हा ट्रायंगल बरोबर ॲडजस्ट करायचा। तिथे 4.5 इंचावर हलत असेल तर एक बॉलपेन तुम्ही तिथे लावू शकता। आता इथे आपण पुढे आलो शिवत की इथे 2-3 वेळा डबल टिप मारायची, म्हणजे तिथून तो ट्रायंगल उसवला नाही पाहिजे। तसंच आता दुसऱ्या बाजूला लावताना पण वरूनच लावायचं आहे। आता जिथे 4.5 इंचाची मार्किंग होती, ती मार्किंग व्यवस्थित करून घ्यायची आणि बरोबर व्यवस्थित बसवायचं आपल्याला। इथे एक बॉलपेन तुम्हाला लावावं लागेल, नाही तर ते हलतं लावताना, म्हणजे शिवताना हलतं, मागे पुढे होतं आणि सगळं आपलं फिटिंग चुकतं म्हणून। आता इथे बघा, मी तुम्हाला जवळून दाखवते मी कसं शिवते आहे, म्हणून इथे बॉलपेनची गरज आहे, कारण ते कापडसारखं हलत राहतं। आता इथे जसं जवळ आलो ना आपण एंडला, की तिथे 2-3 टिपा मारून घ्यायच्या मागे पुढे करून
आणि सरळ लाईन मारून घ्यायची, इथे सरळ शिवून घ्यायचं. आता हा भाग पण आपला शिवून झालेला आहे. ट्रायंगल तर आपला इथे जॉईन करून झालेला आहे. आता हे कापड आहे ना उलटं करून घ्यायचं आणि याचा बरोबर मध्यभाग काढायचा आपल्याला. चॉकने मध्यभाग काढूया, नॉचेस पाडू नका. नॉचेसने काय होतं, कापड अजून छोटं होऊन जातं. फक्त चॉकने मार्किंग करून घ्या आणि इथे जो टोक आलेला आहे ना तो कापून टाकायचा, ट्रायंगलचा टोक. आता बरोबर हा ट्रायंगलचा मध्यभाग आणि तो जो नॉच चॉकने जे आपण मार्किंग केलेलं आहे ते बरोबर एकावर एक आलं पाहिजे. लक्ष द्यायचं, कारण जरा जरी ते मागे पुढे हललं तर काय होतं, एक बाजूचा सशाचा कान मोठा होतो आणि एक छोटा होतो. तो बरोबर मधोमध आला पाहिजे, म्हणून तिथे बॉलपिनने फिक्स करायचं आणि मग शिलाई मारायची. इथे आपण आता डबल टिप मारून घ्यायची आणि त्याला व्यवस्थित वरनं ओव्हरलॉक पण करून घ्यायचं, कारण ह्याचे धागे खूप निघतात. तर इथे बघा ऑलमोस्ट आपली 90% इथे टोपी तयार झालेली आहे. तुमच्याजवळ तुमचं बाळ असेल जवळच तर काय करायचं, त्याच्या टोपीचं माप घ्यायचं खालचं मानेच्या इथलं आणि त्याप्रमाणे बघायचं आपल्याला किती हवं आहे. 8 इंच हवे आहेत की 9 इंच हवं आहे, त्याप्रमाणे आपण खाली प्लेट्स टाकून घ्यायच्या. आता ही टोपी अगोदर आपण सरळ करून घेऊया आणि बरोबर ह्याचा परत ती टोकं व्यवस्थित कैचीने बाहेर काढायची, नाही तर स्क्रूड्रायव्हरने काढा, कैचीने काढायच्या भानगडीत पडू नका. आता बरोबर ह्याचा मध्यभाग करायचा आणि इथे प्लीट्स टाकायच्या. पण त्या प्लीट्स एवढ्या टाकायच्या ना की आपला तो मानेकडचा घेर आहे ना तो आपला 9 इंच झाला पाहिजे. 8.5 ते 9 इंच आपल्या बाळाची टोपी मोजायची, आपल्याला किती पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आता इथे बघा ह्या 3 ते 4 प्लेट्स मी अर्धा इंचाच्या टाकून घेते आहे. काय काय स्त्रिया लगेच सांगतात की तुम्ही सांगितलेलं बसलं नाही, तर आपण पण आपल्याप्रमाणे थोडेफार बदल करायचे. आपली जुनी टोपी एखादी बघायची, जर असं लूज बसत असेल मानेच्या इथे तर एक प्लेट तुम्ही स्वतः पण वाढवू शकता ना, कारण काय काय बाळांची डोकी थोडी मोठी असतात, काय काय छोटे असतात, त्याप्रमाणे. आता इथे बघा हे मी मोजते तर 4.5 इंच मी घेतलेलं आहे. तर इथे संपूर्ण आपली ही टोपी तयार झालेली आहे. आता इथे मी खाली त्याला काय करते आहे, तर 2 लटकन लावून घेते आहे. सुंदर दिसतात, कारण आता हे कसं जरा ट्रॅडिशनल टोपी आहे, ती काहीतरी असं छानशा फंक्शनला हे लोक घालतील, तर त्यावेळेला त्याला ते खाली लावलेले लटकन पण छान उठून दिसतात ना, म्हणून मी ते खाली लावते. सुंदर दिसतात. असे दोन्ही लावून घ्यायचे आणि सरळ करून घ्यायचे. सिंपल लावलेले आहेत, तुम्हाला पाहिजे ती तुम्ही डिझाईन करू शकता खाली. आता इथे संपूर्ण आपली ही ससा टोपी तयार झालेली आहे. मी ही टोपी कशी बनवलेली आहे तर मला नक्की कमेंट करा आणि इथपर्यंत जर तुम्ही पाहिलं आहेत म्हणजे तुम्हाला ही टोपी आवडलेली आहे तर एक लाईक करा, हाईप करा आणि एक हार्ट कमेंटमध्ये नक्की द्या. तर आता ही टोपी मी तुम्हाला त्या तांब्याला घालून दाखवते. ही पहा, ही बाळाला घातलेली आहे. हे बाळ आहे, हे AI वाला आहे, हे रिअलवालं बाळ नाही आहे. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.